अरे बाबा आलो ना, तुला सांगितलं ना 1 तासाने येतो म्हणून. अरे असं काय युद्ध पेटलंय बरं तिथं. हे घंटन थांब रे. हा आलो थांब. जे महत्वाचं काम होतं ना ते होतंय माझं. थांब आता 5च मिनिटात येतो. अरे काय आलंय ते मेडिकल मधून औषध न्यायचं होतं पण आलाय घंटन, आता सांगतो मी. हा चल ठेव. घंटन ही प्रिस्क्रिप्शन घे डॉक्टरची, मेडिकल मध्ये जा. हा तिथं आपलं खातं आहे, सगळे औषधं घे आणि आपल्या घरी नेऊन दे. हा ठीक आहे, जाऊ का? नाही एक काम कर, तू कधी घरी जायचं आणि काय, मी 15 मिनिटाचं काम आवरून आलो बरं का, तू औषध तू तुझ्याकडेच ठेव, मी तुझ्याकडून घेईन. ठीक आहे. हा ठीक आहे. पैसे? अरे खातं नाही वगैरे आपलं मेडिकल मध्ये. आले काय डॉक्टरचा अक्षर कळा ना गाड्या. गंटन भाऊ कसा चाललाय व्यवसाय? एकदम व्यवस्थित होतं का धंदा? होतं हो. तुला वाटतो का कमले धंदा मंदा होतोय असं म्हणायचं त्याला, कळलं का तुला? येडे तुम्ही, साधा सुद्धा माणूस आहे का मी? का बरं? आयुर्वेदाचार्य ज्येष्ठ वैद्य गंठन कुमार. बापरे, नावात मोठं एवढं मोठं पद लावलंय नावा पुढे, बघितलं का? मग आयुर्वेदाचार्य बघ. ज्येष्ठ वैद्य. पण हे कुठं शिकलं तू हे? अरे काल आहे ना मला ते एक साधू महाराज भेटली होती. बर, त्यांनी मला ज्ञान दिलं आयुर्वेदाचं. ओके. एक 25 एक औषधं सांगितले, कोणत्या रोगावर कोणत्या औषधं मिक्स करून द्यायची. बर. लगेच झटक्यान फरक आहे आपल्याला. हा झटक्यात माणूस जात नाही ना भाऊ. हातात गुण आहे, आपल्या हाताला गुण आहे. अरे पण कोण येईन त्याकडे, कोण घेईन? अरे आणि लय जण घेऊन जाते. गावातले माणसं घालीने असे उद्योग करून कामले. पण घंटेकडे बघून कोणी येणार आहे का इथं? तुझ्याकडे चलन का नाही भाऊ तुझं? चालतंय, सकाळपासून 3 पुड्या ऐकल्यात. मला तर नाही वाटत तुझ्याकडे कोणी येत असन आणि घेत असन. किती म्हणला तो? 3 पुढे ऐकल्या सकाळपासून. हे घंट्या माझ्या औषधाचा काय विषय? हे काय? हा अरे हे पुढ्यात कस काय? हे उन्हाळा आहे ना आता, सनस्ट्रोक नको बसायला म्हणून याच्यात चालू केलं आता. अरे बापरे, आयला मानव लागेल राहिलो लोकांना बी. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम घ्या. हा आणि बरं का बालका, त्याच्यात अश्वगंधा हे ज्येष्ठ मध्ये. हा एकदम निवांत घ्या, लगेच फरक पडेल. अरे सरपंच याच्याकडून औषध घेऊन गेले तर राव. सरपंच? अरे आमदार खासदार नामदार येतात आपल्याकडे औषध न्यायला. ते नाना आहेत का आपले परमपूज्य नाना, ते इथून 2 पुढे घेऊन गेले सकाळी. आम्ही तर म्हणलं आता हिंगलच फिरतोय. हिंगल नाही, अरे हाताला गुण आहे कमलेश. प्रेम आहे येतो दादा. हो आयुर्वेदाचार्य चल इकडे. हो सरपंच थांबा ना, ऐका ना. काय रे? तुम्ही ते सकाळी घंटेकून औषध घेतलं होतं बघा, ते तुम्हाला फरक जाणवला काय? हा गुण आला ना मला. आलं? हा अरे ते औषधच परफेक्ट होतं, गुण येणारच होता. अच्छा हा ओके. काय तुमच्या नादी लागलोय मी बी. बाळ सरपंचांनी औषध घेतले, त्यांना गुण आलाय म्हणजे गंटन पक्का आहे भाऊ. राईट. आपल्या चेअरमन कडे जावं लागेल. चेअरमन बोला बोला बोला. आईला मला विश्वास बसत नव्हता राव. कसलं वाटत पण नव्हतं, पण आता आम्हाला पण विश्वास बसलाय भाऊ. खरं आहे ते. अरे काय खरंय पण? अहो त्या गंटेला आहे ना त्या आयुर्वेदातलं कळतं. काय खरंय त्याचं काही सांगत ते काय? अहो आता सरपंच त्याच्याकडून गोळ्या घेतात म्हटल्यावरती काय बोलतो? आम्ही कशाला खोटं बोलू? रिझल्ट आम्ही स्वतः बघितलं. सरपंचाला त्याच्याकडून औषध वगैरे घेताना. चेअरमन तुम्हाला म्हणून सांगतो, या अशा साध्या भोळ्या येडा लोकांना आहे ना कधी दैवी चमत्कार होईल ना यांच्या हातात येऊन सांगता येत नाही. गुण असतो, गुण हातगुणी असतो. हो घंट्यासारखा सोप्पा नाही विषय. आहे ना, मग घंट्याकडे जावं लागतंय. काय होतंय, जरा हल्ली माझी झोप जरा कमी झाली, तर मग मला जर झोपेचे ते जर काही औषध देत असेल दिन तो 100%. आणि तुम्हाला फरक पडणार म्हणजे पडणार. आणि मग जावं लागेल आपल्याला घंटनकडे. चला बरं, त्याला म्हणा झोपेवर काही रामबाहेर उपाय जर असेल तर सांगा. कुठे आहे घंटन सध्या? इकडे चला बरं. हे बघा गंटन भाऊ, तू तिकडून बस जरा. सॉरी काय चोरमन? अरे मला काय म्हणायचं होतं, तू हे झालाय जणू आयुर्वेदाचार्य. आयुर्वेदातलं तुला कळतोय जणू. नाही 4 बी कसलं. मला आहे ना ते एक साधू भेटले होते काल. बर. अरे म्हणलं त्यात मुळी शंका नाही, यांना कळतं असं. मला एक साधू भेटले होते काल. बर. त्यांनी मला थोडे आयुर्वेदाचं ज्ञान दिलं. असं का? कोणत्या रोगाला कोणतं औषध द्यायचं, मग त्याचा रोग कसा बरा होतो. पण तुला कळायला लागलं सगळं? थोडं आता त्यांच्याकडून शिकलोय. आता सरपंचाला सकाळी एक औषध दिलं तर सरपंच एकदम टाकाटक झाले. हा ना, आम्ही म्हटलं होतं का नाही
सरपंच पण एकदम क्लिअर, त्यांना आलंय म्हणलं तर गुन्हाच आलाय. घंटन आपला एक प्रॉब्लेम आहे राव. काय माझं आहे ना जरा डोकं दुखत आणि संध्याकाळी जरा झोप येत नाही मला. तर आपल्याला बघ ना काय औषध असलं तुझ्याकडचं. बघू नाडी. ठीक आहे पुढे. बर त्याच्यात शतावरी, अश्वगंधा आणि हे आपलं तुळशीचा भुगा आणि थोडं बिब्याचं तेल. बर तर हे दररोज झोपायच्या आधी 1 तास कोमट पाणी घ्यायचं आणि 1 चमचाभर टाकून ते असं हलवून पिऊन घ्यायचं. पिऊन घ्यायचे मग शांत झोप येईन मला. अशी शांत झोपीन कुंभकर्णासारखी. हो का? 4 माणसं तुम्हाला उठवायला आले तरी तुम्ही उठणार नाही. व्हायला लयच पॉवरफुल औषध आहे राव मग. विषयच नाही आपला. हा. बरं बरं. द्या असं तुमच्याकडे काय तर त्यांना थोडी फार द्या. नाही आता मी तुला आहे ना फोन केलाच पैसे मारितो डायरेक्ट बरं का. मी काय आणले नाही त्याचे. काही शिलाजीत वगैरे आहे का नाही तुमच्याकडे? असं आहे का? वा वा. बरं चलो का मग मी. हो चालतं. चला ठीक आहे चला येऊ का गंटन भाऊ? हा हा येतो. ये. गांठिया अरे कोणती पुढे दिली तुम्हाला? असं तुला निबार हाणावं लागतं त्याची आपल्याला लय पोटात कळी येते. नुसते जोलाप चालू झालेत. लयच गाळा झालोय मी. तुम्ही ते कोमट पाण्यात पिलते का नक्की? हा कोमट पाण्यात पिलो होतो. आणि ते शिलाजीत ते तर लय वरून लगेच खाल्लं. काय झालं? त्याच्यामध्ये जुलाब झाले तुम्हाला. अयो मग आता आता जा टॉयलेट मध्ये जाऊन बसा. त्याच्यावर नाही का पुढी एखादी? जुलाबात नाही शिकवलं ते अयो, मला. आता तुला आहे ना नंतर तू बेत बघतो. आता लय कळ आली मला. अयो आईला सकाळपासून काही नाही, अंग थर थर कापत आहे. काहीतरी जुगाड करावं लागेल. सरपंचाला म्हणलं 100 रुपये द्या, पण त्याला कायला पाहिजे? काय गणगण? काय नाही, चाललं होतं आपलं प्रापंचिक आर्थिक. आर्थिक हा अशी कोणती गणगण असती? बळ भाऊ, हा प्रपंचवरून मला आठवलं की तुम्हाला मुलं बाळ होत नाही ना हो. तुम्ही एक काम करा ना. नाही ना, चालू आहेत प्रयत्न. नाही सॉरी, आता ते काय असं नाही वाईट नका वाटून घेऊ, पण मला तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे. सल्ला म्हणजे की उपाय एक हा आपल्या गावामध्ये आयुर्वेदाचार्य आहेत. आपल्या गावात हा आयुर्वेदाचार्य? हा मग तुम्हाला जर मूलबाळासाठी जर तुम्ही त्यांच्याकडून औषध घेतले तर तुम्हाला होईल ना, वंशाला दिवा लागन तुम्हाला. वंशाला देवा हा होतील का नक्की? मग अहो या आयुर्वेदाचार्य गंटन कुमार, त्यांना आहे ना ते हिमालयातले एक लय मोठे साधू भेटले होते. त्यांनी यांना 25-26 औषध दिले या गंठनला. आपल्या कोण? गंठनला. म्हणजे गंठन कुमार आयुर्वेदिक आहे? हा मला पोर नाही झाले तरी चालन, मी तसा राहिलो तरी चालन, पण मला त्याच्याकडून आयुर्वेदिक औषध नको. अहो सरपंच ना आपले सरपंच, हा. सरपंचांना गुण आला तर सरपंचांना गोळ्या आमच्या समोर दिल्या त्यांनी, तर सरपंचांनी खाल्ल्या. सरपंचांना पण आम्ही स्वतः जाऊन सरपंचांशी बोललो, हा. सरपंचांचं मत ऐकून घेतलंय. आम्ही असंच कशाला सांगू? असं का? मग व्हायला होत असन तर मग करायला काय अडचण आहे. काय भाऊ, मला नकोच ते. मला ते औषध नको आणि मला ते पोरं सोर नको आणि वंशाला दिवा नको. मग आपला मी तसा राहीन, मी आणि माझी बायको. अहो पण भविष्यात म्हातारा पानात शेवटी मेल्यानंतर एखादा आग्ने द्यायला का व्हायना पण पाहिजे ना. काय अग्नी द्यायची गरज नाही. मग आपल्या अंगाला टाइम बॉम्ब बांधीन आणि मी तसा राहीन. तसा मेलो तर चालन, मी काय म्हणतो, पण मला त्या गांठ्याकून औषध नको. कमले बघ, आपण कोणाचा तरी फायदा करायला जावं आणि त्याला जर स्वतःचा फायदा करूनच घ्यायचा नसं, उपयोग काय सांगून त्याला? मग जा ना, मग त्यांची इच्छा तशी. एवढं आपण कळकळू करून सांगतोय माणसाला. काय भाऊ, मला ते औषध नको, तुम्ही आपले जा. मग आपला बसलोय बसू दे. अहो म्हणजे ते सरपंचांना गुण आला, सरपंच येडे, ते चेअरमॅनला गुण आला, म्हणजे चेअरमॅनांनी बघितले ते पण त्यांनी गोळ्या घेतला, म्हणजे ते येडे आणि तुम्ही एकटे शहाणे, म्हणजे आम्ही सांगणार येड. गंठन कुमार, हॅलो. ओ आयुर्वेदाचार्य म्हण गंटन कुमार. काय काय रे, बोल पटकन. कुठं काय आलंय? ते दुकान टाकून बसलो होतो, सकाळपासून मांडी घालून बसलो होती, पाय अवघडलाय. मग एखाद्या चांगल्या डॉक्टर कडे जाऊन येतो. हा डॉक्टरकडे? हा ते जाऊ का? बंद होईल 6:30 दवाखाना बंद होतो. अरे बावळाटांनो, हा तुम्ही मला ह्या मुन्ना बाईकच्या ताब्यात देणार होते का? आता मला प्रश्न पडलाय, त्या बिचारा चेअरमनचं काय होईल ते.